श्रीराम समर्थ श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय भारत माता की जय श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, करुणाष्टकातील आपण आज 9 नंबरचं करुणाष्टक आपण पाहत आहोत। ही समर्थांनी केलेली करुणाष्टके नाना प्रकारच्या प्रवासात केलेली आहेत, हे आपण या अगोदर ऐकलं आहे। आज आपण जे करुणाष्टक ऐकणार आहोत ती एक समर्थांनी प्रवासामध्ये घडलेली घटना सांगितलेली आहे। हे संपूर्ण करुणाष्टक म्हणजे एक चमत्कारच आहे। त्या करुणाष्टकालाच आपण ऐकूया आणि त्यातूनच ती कथा समजून घेऊया। श्रीराम समर्थ श्रीराम। बळे सर्व संहारिले रावणाला, दिले अक्षयी राज्य भीभीषणाला। रघुनायके देवते मुक्त केले, अयोध्यापुरी जावया लागी आले। जय जय रघुवीर समर्थ। समर्थ जेव्हा बाहेरगावी गेले त्या ठिकाणी समर्थांनी आपला 11वा मारुती स्थापन केला। समर्थांचे एकूण 11 मारुती प्रसिद्ध आहे। 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शपथ घेतली, त्यावेळेस समर्थांनी या नाना प्रकारच्या 11 मारुतीच्या माध्यमातून समर्थांनी आपल्या राज्य स्थापनेसाठी आवश्यक असलेली सगळी यंत्रणा उभी केली। म्हणून समर्थ म्हणतात आहे की या मारुती रायांच्या कृपेने आपल्याला सर्व सुख प्राप्त होणार आहे। हनुमंत बल बुद्धिदायक आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे की जेव्हा रावणाचा वध केला प्रभू रामचंद्रांनी, विभीषणाला राज्य दिलं आणि अयोध्येमध्ये निघण्यासाठी ते लंकेतून बाहेर पडले, त्यावेळेस ते पहिल्यांदा कुठे जर आले असतील तर प्रवास करता करता बाहेगावी आले। या बाहेगावीला म्हणजे या गावाला प्रत्यक्ष रामचंद्रांनी, हनुमंतरायांनी, लक्ष्मणाने तिथे मुक्काम केला, त्याचीच कथा समर्थ पुढे देतात। श्रीराम समर्थ श्रीराम। पती माझी कृष्णा तिरी राम राया, घडे राहणे स्नान संध्या कराया। सीता राहिली सिकुटे सिरटे गाव येथे, प्रभू राजते पश्चिमेचे निपंथे। सीतामाईला मागे ठेवलं, ती सिकटे नावाच्या गावी थांबली आणि रामराया या बाहेगावी आले। बाहेगावीचा असा इतिहास आहे, म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा नावाचा तालुका आहे। त्या वाळवा तालुक्यामध्ये कृष्णा नदी आहे। त्या कृष्णा नदीच्या काठावर जवळच बोरगाव नावाचं एक गाव आहे। या बोरगावच्या जवळ हे एक छोटं गाव आहे जिथे बाहेगाव म्हटले आहे। हे बाहेगावचा इतिहास आहे। या बाहेगावला बहुक्षेत्र असंही उल्लेख केला गेलेला आहे। बाहेगावचा असा इतिहास आहे, कृष्णा नदीच्या काठावर जर आपण आजही गेलो तर तिथे 2 प्रकारचे प्रवाह वाहतात आहे आणि त्या 2 प्रवाहाच्या मध्यभागी एक अशा प्रकारे अशी मोकळी जागा आहे। त्या मोकळ्या जागेला आपण बेट म्हणतो। त्या बेटावर हनुमंतरायाची प्रतिष्ठापना प्रभू रामचंद्रांच्या समक्ष प्रत्यक्ष समर्थांनी केली आणि म्हणून या मारुतीला 11वा मारुती म्हटलेला आहे।
मारुतीचं वर्णन करताना वीणा स्वामींनी 11 मारुतीचं वर्णन करणारा एक स्वतंत्र अभंग लिहिलेला आहे. त्या अभंगातील शेवटच्या चरण असे आहेत. बाह्यात 11 येणे रीती गावा सर्व मनोरथा पुरविल वीणा म्हणे स्वामी समर्थ रामदास कीर्ती गगनात नमावे. 11वा मारुती म्हणून बाहेगावचा मारुती. या बाहेगावला प्रभू रामचंद्रांनी स्नान संध्या केली, परमेश्वराची आराधना केली, तपस्येला बसले आणि समोर कृष्णा तीरी आहे. अचानक या कृष्णा नदीला अत्यंत पूर आला. ते समर्थ सांगतात आहे, जप ध्यान पूजा करी राम राजा तयाचे परी वीर सौमत्र पूजा स्मरे ना देहे चित्त ध्यानस्थ झाले अकस्मात ते तोय अद्भुत आले. त्या नदीला इतका मोठा पूर आला, तोय म्हणजे पाणी. असा पूर आला की त्या पुरामध्ये कोणी राहणार नाही, सगळे वाहून जातील अशी अवस्था झाली. आता त्या काठावर प्रत्यक्ष रामराया स्नान संध्येला बसलेले आहेत, जपध्यान करून आले आहेत, बाजूला लक्ष्मण भैया आहेत. आणि हे सगळं चालू असताना हनुमंताच्या लक्षात आलं की एवढे पूर जर आला आहे तर या नदीला आपण थांबवलं पाहिजे. म्हणून हनुमंतरायाने आपल्या शक्ती प्रतापाने या कृष्णा नदीला थांबवलं. त्याचं वर्णन समर्थ पुढे करतात आहे. बळे चालला ओग नेटे भडाडा नभी धावती लोट लाटा धडाडा नदी चालली राम ध्यानस्थ तेथे बळे विक्रमी पावला भीम तेथे. भीमरूपी नावाचं जे स्तोत्र आहे समर्थांनी लिहिलेलं ते याच ठिकाणी लिहिलेलं आहे. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. रामावर संकट आलं जणू काही नदीचं पाणी रामावर चाललं जाईल, रामाचं ध्यान भंग होईल आणि म्हणून कृष्णा तीरीच्या मध्यभागी प्रत्यक्ष भीमराया प्रकट झाले. म्हणून 11 मारुतींमध्ये 11वा मारुती जो आहे तो मारुती सर्वात मोठा आहे. म्हणून त्यांचं नाव तो भीम आहे. भीम काय आहे? भीम रूपी महारुद्र असा प्रकट तो झाला. आणि प्रकट झाल्याबरोबर झालं काय की नदी येत होती, मध्ये प्रकट झाले हनुमंतराय आणि त्यामुळे त्या नदीला आपोआप 2 प्रकारे 2 प्रवाह निर्माण झाले. मधल्या प्रवाहात काही जागा नाही, इकडून एक प्रवाह येतोय गंगेचा आणि इकडून जातोय कृष्णेचा. अशी 2 प्रवाह त्या कृष्णेमधून निघाले. पुढे समर्थ म्हणतात आहे, उभा राहिला भीमरूपी स्वभावे बळे तुंबतो तुंबला दोन्ही गावे. एका बाजूला एक गाव झालं, दुसऱ्या बाजूला दुसरं गाव झालं आणि मध्ये अशा प्रकारचा तो पट्टा निर्माण झाला. नदी एक विभागली 2 बाहे. 2 बाजूने अशा प्रकारे ती नदी त्या ठिकाणी विभागली गेली म्हणून त्याला बाहे गाव म्हटलंय. म्हणून तया नाव हे गाव बाहे सुखे लोटती देखता रामलिंगा बळे चालला भोगती कृष्ण गंगा परी पाहता भीम तेथे दिसेना. ज्यावेळेस प्रत्यक्ष समर्थ तिथे गेले त्या नदीच्या तीरावर हनुमंतरायांना पाहण्यासाठी, तेव्हा हनुमंतराय तिथे समर्थांना दिसलेच नाही. समर्थ म्हणाले की मी तुझ्या दर्शनासाठी इथे आलोय आणि हे हनुमंतराया तू कुठे आहे? समर्थ म्हणतात आहे, पाहता भीम तेथे दिसेना. तिथे भीमराय दिसत नाहीये. उदासीन हे चित्त कोठे बसेना. माझं आता मन उदासीन झालेलं आहे, मला तुझ्या चरणाची जागा हवी आहे. हनुमंतराय मला तू दर्शन दे. आणि मग प्रत्यक्ष हनुमंतराय त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. समर्थांच्या प्रार्थनेला हनुमंतरायांनी ओ दिलं. दोघेही रामदास, समर्थही रामदास, हनुमंतही रामदास, दोघेही रामाचे दास त्या ठिकाणी एकमेकाला भेटले. इथे म्हणतात आहे, हनुमंत पाहा वया लागी आलो दिसेना सखा थोर विस्मित झालो तया वीण देवालये ती उदासे जळातून बोभाटला दास दासे. दासासाठी
तो प्रत्यक्ष हनुमंतराय तिथून बोभाडला म्हणजे प्रकट झालेला आहे. आणि तिथे हनुमंतरायांनी समर्थांना दर्शन दिलं. मनातील जाणोनी केला कुडावा, दिली भेटीचा जाहला थोर यावा. बळे हाक देता चितेथे गडाडी महा मेघ गंभीर तोही धडाडी. प्रत्यक्ष ज्याप्रमाणे एखादा मेघाचा गडगडाट व्हावा, विजांचा कडकडाट व्हावा, अशा प्रकारे आवाज होऊन प्रत्यक्ष भीमरूप धारण करून प्रत्यक्ष हनुमंतराय समर्थांच्या विनंतीला मान देऊन तिथे ते प्रकट झाले आणि समर्थांना त्यांनी दर्शन दिलं. समर्थांनी त्यांना पाहिलं, नमस्कार केला. समर्थ पुढे म्हणतात आहे, रघुराज वैकुंठ धामासी गेले. तिथून रामराय निघून गेले. तथी मारुती तास हे नीरविले, रघुनाथ उपास कला प्रसंगे, सखा मारुती पावरे लाग वेगे. आता हनुमंतरायांना प्रार्थना केली की रामराया तर तुझ्या जवळच आहे, तू आता भक्तांना पाव. ज्या लोकांच्यावर अनेक संकट असतात त्या संकटातून त्यांना जर मुक्त करायचं असेल तर त्या संकट मोचनाला आम्ही जसं शरण जातो तसे समर्थांनी स्थापन केलेली 11 मारुती, या 11 मारुतीचं जर आम्ही दर्शन घेतलं तर आपले सगळे संकट दूर होतात असा समर्थांचा आशीर्वाद आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, प्रभूचे महावाक्य ते साच केले. प्रभूंनी जे दिलेलं शब्द होते की माझ्या भक्ताचं तू रक्षण कर, ते वाक्य आता पूर्ण झालं. म्हणे दास हे प्रत्यया सद्य आले. आणि खरोखर आज ती गोष्ट प्रत्ययाला आली आहे, म्हणजे अनुभवाला आली आहे. प्रत्यक्ष रामराया हनुमंतराय तिथे प्रगट झाले आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. जना माझी हे सांगता पूर्वेना, अवस्था मनी लागली ते सरेना. जय जय रघुवीर समर्थ. शके 1573 मध्ये 11वा मारुती समर्थांनी तिथे स्थापन केला. त्या कृष्णादेवी बाहेगावी ही कथा समर्थांनी या प्रासंगिक करुणाष्टकांमध्ये सांगितली आहे, ती आपण ऐकली आहे. आणि त्याप्रमाणे आपण हनुमंतरायाचं दर्शन घेण्यासाठी नक्की त्या रमणीय ठिकाणी जावं अशी आपण सर्वांना प्रार्थना करतो. समर्थांनी केलेले जे एकूण स्थापन केलेली एकूण 11 मारुती आहे, त्या 11 मारुतीचं प्रत्येक मारुतीचं वैशिष्ट्य आहे, तिथे कोणती कथा आहे, त्याचा आपल्याला आनंद होईल आणि हनुमंतरायाची कृपा आपल्यावर कायम राहील, रामरायाची कृपा कायम राहील. यासाठी आपण या सगळ्यांचं दर्शन घ्यावं अशी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो. आणि अशा प्रकारचे करुणाष्टकातील हा 9वं करुणाष्टक आपण पाहिलं. उद्या येणाऱ्या प्रवचनामध्ये आपण 10वं करुणाष्टक पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम.